2026 मकर संक्रांती. तर यावर्षी मकर संक्रांतीला जुळून आला आहे विशेष पुण्य योग 2026. तर मकर संक्रांती 2026 मकर संक्रांती यावर्षी मकर संक्रांत खास का आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत यावर्षी मकर संक्रांत खास का आहे. तर चला आपण सुरू करूया. तर यावर्षीच्या मकर संक्रांतीचा खास योग जुळून आलेला आहे. तो योग काय आहे ते आपण या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत. तर मकर संक्रांती 2026 मकर राशीत प्रवेश 14 जानेवारी 2026 रोजी आहे, जेव्हा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो. तर यावर्षी संक्रांतीसोबत जुळणारे खास योग. आता यावर्षी संक्रांतीसोबत खास योग जुळून आलेले आहेत ते योग. तर या संक्रांतीला काही खास आणि शुभ ज्योतिषीय संयोग निर्माण होत आहेत जे या दिवशी केलेल्या कार्यांना विशेष धार्मिक फळ देतात. तर आता ते योग कोणते आहेत तर ते आपण बघूया. आता पहिला योग कोणता आहे? सर्वार्थ सिद्धी योग. हा योग संकल्प, पूजा अर्चा, दान धर्म आणि मनोकामना पूर्णत्वासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर हा योग 14 जानेवारीपासून पुढच्या दिवशी 15 जानेवारीपर्यंत काही काळ टिकतो. तर आपण आता पहिला योग बघितला. आता दुसरा योग कोणता आलेला आहे तर अमृत सिद्धी योग. या दिवशी अमृत सिद्धी योग देखील बनत आहे, ज्यामुळे धार्मिक कर्म, स्नान आणि दान करणे अधिक फलदायी मानले जाते. तर आता आपण दुसरा योग पाहिला आणि आता आपण बघूया तिसरा योग. तिसरा योग कोणता आहे तर षटतिला एकादशीचा योग. आता यावर्षी षटतिला एकादशी हा उपवास आणि पवित्रता वाढवणारा दिवससुद्धा मकर संक्रांतीच्या दिवसाशी जुळून आलेला आहे, जो विशेष कल्याणकारी मानला जातो. तर हे वरील 3 योग जुळून आलेले आहे. आता या योगाचा एकत्रितमध्ये बनणारा संधिकाल म्हणजे पुण्यकाल. आता पुण्यकाल कोणता आहे तर तो आहे संक्रांतीचा शुभ काळ. आता साधारणपणे संक्रांतीचा शुभ काळ हा संध्याकाळी 3:13 ते 4:45 मिनटं 4:45 वाजेपर्यंत असतो म्हणजे आहे. तेव्हा पूजा, स्नान आणि दान यांना मोठे फल मानले जाते. म्हणजे या काळामध्ये पूजा करणे, स्नान करणे आणि दान करणे हे फार मोठे फलदायी मानले जाते. म्हणूनच यावर्षी संक्रांत ही खास आहे. आता आपण पाहूया की कोणत्या राशीच्या व्यक्तीने काय दान केले पाहिजे. हे सविस्तर आपण 12 राशींचे पाहूया खालीलप्रमाणे. तर चला आता पाहूया कोणत्या राशीने काय दान केले पाहिजे. आता मकर संक्रांती हा दान धर्म आणि पुण्यसंचय आणि सूर्य उपासनेचा अतिशय पवित्र दिवस मानला जातो. तर यामुळे ग्रहदोष शांती, सौभाग्य वृद्धी व मनशांती मिळते अशी मान्यता आहे. पण ह्या वर्षी 2026 या दिवशीची मकर संक्रांत याचा अजून एक खास योग जुळून आलेला आहे. त्यानुसार कोणत्या राशीने काय दान करावे हे सांगितलेलं आहे. आता ते आपण खालीलप्रमाणे आता बघूया. आता आपण आज बघूया 12 राशी खाली बघूया. 12 राशीनुसार
मकर संक्रांतीला करावयाची दाने. आता कोणत्या राशीने काय दान करायचे हे आपण बघूया. आता त्यामधील पहिली रास आपण बघूया, काय दान केले पाहिजे. आता यामधील पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तीने मकर संक्रांतीला यावर्षी काय दान केले पाहिजे, काय दान करावे. त्यांनी लाल रंगाचे वस्त्रदान करावे. गूळ, तीळ आणि तांब्याचे भांडे दान करावे. याचा फायदा काय होईल त्या व्यक्तीला, तर तिचा आत्मविश्वास वाढतो, कामातील अडथळे दूर होतात. तर हे पाहिलं आपण मेष रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तीने काय दान करावे तर पांढरे तीळ. वृषभ राशीच्या व्यक्तीने पांढरे तीळ, तांदूळ, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, म्हणजे सर्व व्हाईट कलरचे पदार्थ, म्हणजे पांढऱ्या कलरचे पदार्थ या वृषभ राशीच्या व्यक्तीने दान केले पाहिजे. आता त्याच्यापासून त्यांना फायदा काय मिळणार आहे, तर त्याचा फायदा असा आहे की आर्थिक स्थैर्य, घरात सुख समृद्धी त्यांना वृषभ राशीच्या व्यक्तीला मिळेल. ते हे होतं वृषभ राशीचा आपण दानधर्म आणि फायदा बघितला. आता मिथुन राशीच्या लोकांनी काय दान केले पाहिजे. आता मिथुन राशीच्या लोकांनी हिरवे मूग, वही, पुस्तके, हिरवे वस्त्र हे मिथुन राशीच्या लोकांनी दान केले पाहिजे. म्हणजे हिरव्या कलरची वस्तू दान केली पाहिजे. आता त्यांना याच्यापासून फायदा काय होईल, तर बुद्धी तीव्र होते, संवेदन कौशल्य त्यांचे वाढते. तर आपण बघितलं मिथुन राशीच्या व्यक्तीने काय दान केले पाहिजे. आता बघूया आपण कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तीने करावयाची दाने. आता दूध, साखर, चांदीचा छोटा दागिना, पांढरे वस्त्र हे दान केले पाहिजे. आणि त्यापासून त्यांना काय फायदा मिळेल, तर मानसिक शांतता, कुटुंबातील सलोखा हे कर्क राशीच्या व्यक्तीला मिळेल. आता बघूया आपण सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तीने काय दान केले पाहिजे. सिंह राशीच्या व्यक्तीने काय दान करावे. आता गहू, गूळ, तीळ, तांब्याचे पात्र हे दान केले पाहिजे. आता याचा त्यांना फायदा काय होईल, तर त्यांची प्रतिष्ठा वाढते, नेतृत्व गुण बळकट होतात. तर हे आपण पाहिलं सिंह राशीचे करावयाची दान. आता आपण बघणार आहोत कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तीने काय दान केले पाहिजे, तर त्यांनी हिरवी भाजी, मूग किंवा हरभरा डाळ, औषधे किंवा आरोग्यसंबंधी वस्तू या दान केल्या पाहिजे. आता त्यापासून त्यांना फायदा काय मिळणार आहे, तर त्यांचे आरोग्य सुधारते, नोकरी व्यवसायामध्ये स्थैर्य येते. आता बघूया आपण तूळ राशीच्या व्यक्तीने काय दान केले पाहिजे, तर तूळ राशीच्या व्यक्तीनं करावयाचे दान. आता सुगंधी द्रव्य, पांढरी मिठाई किंवा वस्त्र हे तूळ राशीच्या व्यक्तीने हे दान केले पाहिजे. आता त्यापासून त्यांना फायदा काय होणार आहे, तर वैवाहिक सौख्य मिळेल, नातेसंबंध त्यांचे सुधारतील. तर आपण बघितलं तूळ राशीच्या व्यक्तीने काय दान करावे. आता आपण बघूया वृश्चिक राशीच्या व्यक्तीने करावयाचे दान. आता त्यांनी काय दान केले पाहिजे, तर काळे तीळ, लोखंडी वस्तू, लाल मसूर हे एवढे वस्तू दान केल्या पाहिजे. आता वृश्चिक राशीच्या लोकांनी दान केल्याचा फायदा काय मिळेल, तर त्यांना संकटापासून संरक्षण मिळेल आणि नकारात्मकता दूर होईल. आता आपण बघूया पुढची रास आहे धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तीने काय दान केले पाहिजे, तर त्यांनी हळद दान केली पाहिजे, चणा डाळ आणि धार्मिक पुस्तकं, तर एवढ्या वस्तू त्यांनी दान केल्या पाहिजे. आणि त्यांना दान केल्याचा काय फायदा मिळेल, तर भाग्यवृद्धी वाढेल, उच्च शिक्षण व प्रगती होईल. आता बघूया आपण
मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींनी काय काय दान केले पाहिजे हे आपण बघणार आहोत. आता त्यामध्ये काळे तीळ, उबदार कपडे, लोखंडी वस्तू एवढे दान केले पाहिजे. तर त्यांना त्या दानापासून काय फायदा मिळेल, तर त्यांची शनीची त्यांच्यावर कृपा होईल आणि त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना लाभेल. आता बघूया आपण कुंभ रास. तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी काय दान केले पाहिजे, तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी काळे तीळ दान करावे. त्याच्यानंतर पाणीपात्र म्हणजे हंडा, आपण म्हणजे जे पाण्याचे भांडे, ते कोणतेही भांडे. आता त्यामध्ये निळे किंवा काळे वस्त्र, काळे तीळ, पाणीपात्र, निळे किंवा काळे वस्त्र. आता त्याचा फायदा काय होणार आहे, तर शनी दोष आणि शांती व सामाजिक प्रतिष्ठा. शनीचा दोष नष्ट होईल, शांती मिळेल आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. आता हे पाहिलं आपण कुंभ राशीच्या व्यक्तींनी काय दान करावयाचे. आता बघणार आहोत मीन रास. आता आपण मीन राशीच्या व्यक्तींनी काय दान करायचे हे बघणार आहोत. आता मीन राशीच्या व्यक्तीने काय दान करावे, तर पिवळे वस्त्र, केळी, गूळ, तीळ या वस्तू त्यांनी दान केल्या पाहिजेत. आणि आता त्यांना दान केल्याचा काय फायदा मिळेल, तर मानसिक समाधान त्यांना यापासून मीन राशीच्या व्यक्तीला मिळेल आणि आध्यात्मिक उन्नती पण त्यांची होईल. तर बघा, अशा प्रकारे आपण 12 राशींच्या व्यक्तीने, कोणत्या राशीच्या व्यक्तीने या पुण्यकाळामध्ये काय दान केले पाहिजे हे आपण बघितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.